हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. सो सकाळ सकाळ डोकं लय खराब झालंय. पुढे समजेन तुम्हाला काय झालंय ते. आणि मोनू बनवते आहे आज, अक्षरशः मोनू बनवते भेंडीची भाजी. येशूची आज 10 वाजताची स्कूल होती, पण तरी मॅडम शाळेत गेली नाही, झोपल्या. तिला तर लय मारलं पाहिजे पकडून. आणि आता मी म्हणून एवढा ठसका मारलाय, तर आता मला जायचंय बाहेर एवढं ऊन पडलंय. मला बाहेर बॅग घ्यायला जायचंय. बोल काय. हल्दी नॉर्मलच टाकतात ना, अजून ऍड करतात काय? मी विसरली आहे काय? नाही, बरोबर आहे. लसूण टाकलं काय? नाही, मी लसूण नाही टाकत. ठीक आहे, नाही आवडत. तर आता मी रेडी होऊन जाणार आहे बॅग आणायला माझ्यासाठी, तर मला त्याच्यामध्ये माझे कपडे भरायचे. आणि आता मी रेडी झाले आणि मी जाते खारला आईकडे बॅग घ्यायला. मी उद्या जाईन, कारण आता मला खूप लेट होतं आणि मी डायरेक्ट आता खारला जाणार आहे. मला आता ऑटो पण भेटले आणि आता मी जायचे इथून जाईन खारला आईकडे. आणि मग नंतर मला माहीत नाही मी कुठे जाणार आहे, पण बघू. आज मी आईकडेच राहणार आहे. बघू आता आईसोबत काय माझं बोलणं होतं आहे. सो मी आता आईकडे आली आहे मी. आणि आईने मच्छी बनवलेली. कोणती मच्छी होती? मांदेली आणि बोंबील मस्त खाल्ली. आता आईसोबत मी जाईन बाहेर, पहिला जिथे आई राहायची तिकडे. आई हस जरा, हस. हा. सो आता आम्ही चाललो आहे लिंकिंग रोडला, मी आणि माझी आई. आम्ही जातो आहे आता मागच्या गल्लीमधनं. लवकर रिक्षा भेटेल आपल्याला आधी. म्हणून इथून इथून ना मला लक्षात आहे थोडं. फक्त एकच गल्ली मला ही लक्षात आहे, आईच्या इकडची बस. बाकी मला आजपर्यंत कोणतीच गल्ली पाठ नाही झाली आहे. कधी नाही तर आजपर्यंत मला एक पण गल्ली कधी नाही लक्षात राहिली आहे. आणि हे मला माझ्या जीन्सच्या पॉकेटमध्ये भेटलं, जे मी खूप टाईम आधी टाकलेलं. ते तसंच आहे. धुतली तरी ते हे नाही पडलं, तर मग आता घातलं. आणि मी किती दिवसापासून शोधते. आईला आता आईची मैत्रीण भेटलेली, तर आईने 5-10 मिनिटं वेस्ट केली पंचायत करण्यात, है ना आई? हा, पंचायत थोडी बोलतात त्याला, पंचायतच बोलतात त्याला. अरे बापा, अरे तिच्या संगत किती दिवसांनी भेटली मैत्रिणी. अरे बापरे, मग गळ्यात का नाही पडली तिच्या जाऊन? अशी गळ्यात पडायचं ना. आई चष्मा काढ. नको, कशाला? इकडे कुठे जाते? हळू. आई तू रस्त्या बाजूला. आई तू रस्त्यावर कोणाला पण कशी काय झालं पायच्यामध्ये थोडी. आता मम्मी आई तिच्या फ्रेंडला भेटली, ठीक आहे. आणि तिची पोरगी इथे उभी होती आणि ती कोणासोबत तरी बोलत होती. तर आई तिला हात दाखवते आणि ती अशी बघते की आई तिला हात दाखवून बोलते की ही तिची पोरगी आहे करून. आणि ती अशी बघते. मलाच कसं तरी वाटलं. यार आई तू मला अशी धक्का मारून नको बसू. काय क्या आहे? लाईनचे रिक्षा उभे असतात. आज मी आली आहे म्हणून ऑटोच नाही भेटत आहे. तुझ्या नानाचा रोड नाही, नानाचा रोड नाही. आई समज ना, नाना अजून असते तर खूप जगले. ऐकायला आलं तुम्हाला काय? माझी आई लवकर नानाची काय एज होती आई? नानाची काय एज होती?
तुझ्या पप्पांची एज काय होती? 76 काहीतरी. जास्त होती, आता लक्षात नाही आजी. आईला लक्षात नाही. उभी आहे, पकडूया. मला जमतं. तुला जमतं तेच बोलते मी. तुला बरं माहिती मी 4च दिवस राहणार इकडे. मला तुला सगळं माहिती. अरे पण इथे कामाचं घर आहे ना, म्हणून ना. आई तर एकदम डेंजर रोड क्रॉस करते. डायरेक्ट मध्ये हात दाखवायचा आणि सुटायचं, थांबायचंच नाही है ना आई. आणि मी विचारलं तुला, मला भीती नाही वाटत, घाबरत नाही मी कोणाला. आजोबांना घाबरते. सर्व काही आहे. ओ हो वा. खोल आधी ती. हा ते दाखवतील ना तुम्हाला. तुला बघ तर असं तर बघ. खोलून का बघायचंय? खोलून नाही तर असं बघ तर पहिला. आई दुकानवाल्याला त्रास देते. म्हणजे थोडस इरिटेट. इकडचं एनरिच किती सही आहे. बाहेर प्रोडक्ट्सचा शॉप आहे आणि आतमध्ये सलॉन आहे. एकदम लॅविश सलॉन. असंच सलॉन माझं इथे बँड्राला आहे. मी बँड्रालाच आहे आता, पण तरी. आणि कलर कॅफे. मम्मी नंतर सॅरिनासमध्ये होती. आणि आता आम्ही 2 कुर्ते घेतले 200चे. आणि अजून एक गोष्ट घेतली. आणि मला बॅग पण घ्यायची होती, पण मला बॅग भेटलीच नाही. तर मी उद्या सकाळी किंवा संध्याकाळी येईन तेव्हा बॅग घेईन इथून, किंवा मी अंधेरीवरनंच घेईन. इथे लय महाग भेटते बँड्राला. विचार करते, पण बँड्रासारखी बॅग मला अंधेरीला नाही भेटणार ना, है ना आई. आता आईसोबत जायचंय बांधवर. आज तर एकदम अशी ट्रिप चालली माझी. बस एवढंच सामान घेऊन आम्ही चाललो, कारण आईला लेट होतोय. आईला काम आहे ना म्हणून. आणि आता आम्ही पोचलोय. आणि मग आई आता परत साडी घालणार आहे. आणि मग साडीसाठी आम्ही फक्त इथे आलोय. आणि मग आई जाईन बांधवर माझ्यासोबत. आणि मला बॅग घ्यायची होती, बॅग तर घेतली. आईने मला 500 रुपये दिले. नाही सुट्टे नाही, जीपे. आणि आई आता इथे करेन थोडासा टाइमपास. तिला लेट होतोय, पण तिला तिच्यासाठी लेट नाही होत आहे. पण मी काय घ्यायला गेले ना आता की लेट होतोय. चल 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 का बघते माझ्याकडे बोलतात. आता आम्ही गेलो, काम झालं आईचं सर्व. आणि आता मी टेलर बघते, कारण मला उद्याच घालायचा आहे हा कुर्ता. बोल. आता मी आणि आईचं सर्व काम झालं. म्हणजे आईचं जे पण काम होतं ते. आणि मी माझे कुर्ते पण 2 अल्टरला टाकले. आणि मला ते आताच पाहिजे होते, पण ती बोलली लय मोठे आहेत हे, मला लय थोडा टाइम लागेल. त्यापेक्षा घाईघाईमध्ये करण्यापेक्षा तू सकाळीच येऊन घेऊन जा. आई पण तेच बोलली. म्हणजे सकाळी 9 वाजता मला उठवतो. थोडं लेट झोप ना, थोडं लेट येईल त्याच्यात काय एवढं झालं. आम्ही बांधवर गेलेलो आणि तिकडे एवढी क्राऊड बापरे. आणि तिकडे 3 दिवसापासून पाणी नाही आलं. आणि 2 दिवस पाणी नाही आलं. आज पाणी तिकडे एवढं घाण आलं. असे सर्वीकडे प्रॉब्लेम चालू आहेत काय पाण्याचे यार. आमच्या इथे तर नाही आहे. तिकडे आई अंधेरीला इथे बांद्र्याला पाईप फुटलाय ना. पाईप फुटला. बांद्र्याला पाईप. हाय. होय, कुठे चालली? समर्थ कुठे आहे? हाय. कुठे फिरते रे?
आम्ही काटा रोडला गेलेलो. हा ब्लॉगिंग चालू आहे. या उद्या हाय मी बाय. तवीच पाहिजे आई लगेच आली मला बोलवायला आतमध्ये. तर तिला बघ काय झालं. हा मला अक्षयला दाखवायचं होतं तुला. माझ्या युट्यूब चॅनलला हाय बोला. हाय असं हाय. हाय गाईस बोला. काय बोलायचं. हाय गाईस. हाय गाईड्स. ठीक आहे येते मी. फोटो काढते. बाय आई. बाय बाय येते मी. हे मग गाल बघ पप्पी आली. चल बाय येते मी. मला कॉल कर आई. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आणि आता झाले सकाळ. मी आता परत ब्लॉग चालू करू की नको मी विचार करते यार.